निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. पुढे योसेफाची ज्यास माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला. तो आपल्या लोकांस म्हणाला, पहा, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने आणि बलाने अधिक झाले आहेत. तर चला, आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागूया, नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील आणि या देशातून निघून जातील. त्यांनी त्यांच्यावर कामाचा भोजा लादून त्यांस जेरीस आणावे या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकाद्दम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम आणि रामसेस ही कोठारांची नगरे बांधली. पण जो त्यांनी त्यांस जाचले तो ते वाढून बहुगुणित झाले आणि त्यांचा चोहोकडून विस्तार झाला. त्यांस इस्रायल वंशजांचा तिटकारा वाटू लागला. म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजांपासून सक्तीने काम घेऊ लागले. त्यांना मातीचा गारा आणि विटा करायला लावीत आणि त्यांना शेतात हर तऱ्हेची कामे करायला लावीत. असल्या बिकट कामांनी त्यांना जीव नकोसा झाला, कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत. तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा केली की जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या प्रेषितांस म्हटले, मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो आहे असे समजू नका. मी शांतता आणावयास नव्हे तर तलवार चालवावयास आलो आहे. कारण मुलगा आणि बाप, मुलगी आणि आई, सून आणि सासू यांच्यात फूट पाडायला मी आलो आहे आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर आणि आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखील. जो तुम्हास स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.
संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. आणि या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही असे मी तुम्हास खचित सांगतो. येशूने आपल्या 12 शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्याच्या नगरात शिकवायला आणि उपदेश करावयास गेला. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.